रात्रीचे 11:30 वाजले होते. अर्धापूर तालुक्यातील एका छोट्या गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या लॉजच्या रिसेप्शनवर 2 जण बसले होते. त्यापैकी एक रिसेप्शनिस्ट दादा आणि दुसरा लॉजचा मालक बबन. बाहेर वादळ उठलं होतं, जोरदार पाऊस पडत होता. दादा, वरच्या 203 रूमचा गेस्ट अजून बाहेर का नाही आला? बबनने रिसेप्शन रजिस्टरकडे पाहत विचारलं. काल दुपारी आला आणि तेव्हापासून बाहेर पडलाच नाही. आज सकाळी एकदाच चहा मागवला होता. तेव्हापासून काहीच हालचाल नाही, दादाने उत्तर दिलं. चेक करायला हवं, बबन म्हणाला. दोघे वरच्या मजल्यावर गेले. रूमचा दरवाजा आतून बंद होता. दादाने ठोठावलं, पण प्रतिसाद नव्हता. खिडकीतून दिवा चालू असल्याचं दिसत होतं. काहीतरी गडबड आहे, बबन घाबरलेल्या आवाजात म्हणाला. त्यांनी मास्टर कीने दरवाजा उघडला. आजचे दृश्य होतं ते पाहून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. खाटेवर एक मध्यमवयीन पुरुष मृतावस्थेत पडला होता. त्याच्या शेजारी टेबलावर एक छोटा ग्लास आणि अर्धा रिकामा दारूचा बाटली होती. मृताच्या ओठावर फेस होता. डोळे उघडेच होते. देवा, हे तर आपल्या कंधारच्या शाळेतले शिक्षक आहेत, परशुराम सर. दादाने भीतीने हात थरथरत म्हणाला. तपासाची सुरुवात. पोलिसांना कळवण्यात आलं. अर्धापूर पोलीस ठाण्याचे साय देशमुख तातडीने घटनास्थळी आले. कोणीही रूममध्ये येत जाता दिसला का? देशमुखांनी रिसेप्शनिस्टला विचारलं. नाही सर, काल दुपारी आले आणि तेव्हापासून रूममध्येच होते. आम्हाला वाटलं आराम करत असतील, दादा म्हणाला. रूम तपासली असता एक पत्र सापडलं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या आयुष्याला आता काही अर्थ नाही. मला माफ करा. देशमुखांनी संशयाने ते पत्र वाचलं. ही आत्महत्या वाटते, पण इतक्या सहज विश्वास ठेवायचा नाही. मृतदेह पोस्टमार्टमला पाठवा. दुसऱ्या दिवशी कंधार गावात पोलीस गेले. परशुराम सरांचे कुटुंब त्यांच्या अचानक मृत्यूने हादरले होते. पत्नी शोभा रडत म्हणाली, सरांनी असा पाऊल उचलावा? ते खूप शांत स्वभावाचे होते. आमच्यात काही वादही नव्हता. मुलगा अमित म्हणाला, बाबांनी मागच्या महिन्यात बँकेतून मोठं कर्ज घेतलं होतं. पण त्यांनी आम्हाला कारण सांगितलं नव्हतं. ते सतत कुणाला तरी फोन करत होते, पण आमच्याशी काही बोलले नाहीत. देशमुखांनी लगेच कॉल डिटेल्स मागवल्या. तिथे एक नंबर वारंवार दिसत होता, काजल शेख, अर्धापूरमध्ये राहणारी तरुणी. काजल शेखला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. ती धास्तावलेली होती. होय, मी सरांना ओळखते. ते मला 2 वर्षांपूर्वी ट्युशन घेत होते तेव्हापासून संपर्कात आहेत. पण मी आता लग्न ठरवलं आहे. ते खूप विचलित झाले होते. सतत मला फोन करायचे, भेटायची विनंती करायचे. कालही त्यांनी मला लॉजमध्ये बोलावलं होतं, पण मी गेले नाही. देशमुखांना संशय वाढला. म्हणजे सर एकतर्फी प्रेमामुळे नैराश्यात होते? पण पत्रात तिचं नाव नाही. त्यांनी लॉजच्या CCTV फुटेज तपासल्या. रात्री 9 वाजता एक व्यक्ती हुड घालून लॉजमध्ये शिरल्याचं दिसत होतं, पण चेहरा ओळखता येत नव्हता. पोलिसांचा सापळा. देशमुखांनी काजलचा मंगेतर समीरवर लक्ष ठेवायला सांगितलं. तपासात समजलं की परशुराम सरांनी काजलच्या नावाने 5 लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर समीरला त्यांचं काजलवरचं आकर्षण माहीत झालं आणि तो चिडला होता. पोलिसांनी समीरला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तो शांत होता, पण पुरावे दाखवताच कोसळला. होय, मीच त्यांना लॉजमध्ये भेटायला गेलो होतो. मला कळलं होतं की ते काजलला सोडणार नाहीत. मी त्यांना विषारी दारू दिली आणि ते बेशुद्ध झाल्यावर पत्र टाकून आलो, समीर रडत म्हणाला. समीरला अटक करण्यात आली. कोर्टात सर्व पुरावे सादर झाले. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. काजलच्या डोळ्यात अश्रू होते. सरांनी मला खरंच मनापासून प्रेम केलं होतं, पण माझ्या आयुष्यातील गोंधळामुळे त्यांचा जीव गेला, ती म्हणाली. देशमुखांनी शेवटी पत्रकारांना सांगितलं, ही केस आत्महत्येसारखी दिसत होती, पण तपासात खुनाचा धागा उलगडला. प्रेमातील ईर्षेने एक जीव गेला. गावभर या घटनेने खळबळ उडाली. लोकांना अजूनही विश्वास बसत नव्हता की इतक्या शांत स्वभावाचा शिक्षक अशा कटात सापडेल. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.